आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात। रोहित पवारांकडून दिवे घाटातील टोळक्याचा व्हिडिओ ट्विट, कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्यांचा व्हिडिओ ट्विट, 100 ते 150 गाड्यांवरती बसून कोयते घेऊन दहशत माजवतानाचा हा व्हिडिओ। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, एटीएससह आयबी आणि पुणे पोलीस आता तिहेरी तपास सुरू, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचे जबाब नोंदवले। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर, 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार, वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टात हजर राहू न शकल्यामुळे निकाल लांबणीवर। निंबाळकर हत्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांसह एकूण 9 आरोपी आहेत। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती उद्या मोठा फैसला, जिल्हा सत्र न्यायालयानं युक्तिवाद पूर्ण केला, निर्णय राखून ठेवलाय। 4 आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी। नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील मनीषा वाघमारेकडे 21 वेगवेगळ्या बँक खात्यातनं लाख रुपये जमा, तपासातून धक्कादायक माहिती समोर, लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस। अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात चार्जशीट दाखल, खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल, 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडनं चौकशी, कोणतेच आर्थिक व्यवहार नसल्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवलेच नाहीत, ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली। रुपाली चाकणकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकरांची बनावट खाती प्रकरणी चौकशी। समता पतसंस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती, त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। अंजली दमानियांकडून अशोक खरात आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो ट्विट, चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडतानाचा फोटो शेअर, मंत्र्यांची हीच परिपक्वता असेल तर देवा देश वाचव असं ट्विट करत दमानियांचा निशाणा। आणि आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। आधीच उष्णतेनं हैराण, त्यात महावितरणकडनं 40 ते 60 हजारांची बिलं, पुण्यातल्या फुरसुंगीमधील पार्क इन्फिनिया इमारतीतला प्रकार, लोकांनी प्रश्न केल्यावरती मुजोर अधिकाऱ्यांची वीजच कापली। राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरनं भाजपचा निशाणा, 22 वर्षात राहुल गांधी 54 वेळा परदेश दौऱ्यावर गेले, त्यासाठी फंडिंग कुणी केलं, भाजपचा सवाल। आदरणीय राहुल गांधी लगभग 22 वर्षों से इलेक्टेड ऑफिस में है और पब्लिक डोमेन में आया है, उस सब को काउंट करके 54 फॉरेन ट्रिप्स बनता है। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस, महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटिशीत दावा, गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी अन्यथा कोर्टात जाणार, प्रणिती शिंदे आक्रमक। मंत्रालयाच्या गेटवर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कांदा प्रश्नी आंदोलन, कांद्याला भाव नसल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, मंत्रालयाच्या गेटवरती कांदा फेकत निषेध, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कांदा उत्पादकांचं आंदोलन योग्यच, त्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय, अंबादास दानवेंची टीका। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरती महंत सुधीर दासांचा आक्षेप, वैष्णवांचं चिन्ह असलेला धनुष्यबाण बोधचिन्हामध्ये न दाखवल्यामुळे नाराजी, बोधचिन्हात धनुष्यबाण दाखवावा अन्यथा वैष्णव आखाड्यांना विचार करावा लागेल, सुधीर दास यांचा इशारा। मुंबईच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती द्यावी, आमदार वरुण सरदेसाईंची मागणी, प्रस्तावित फेज 3 कामांना स्थगिती द्या, मोदींनी काटकसरीचं आवाहन केलेलं असताना पालिका इतक्या मोठ्या खर्चाचा आग्रह का धरते असा सवाल। आता टॉप 9 देशातल्या घडामोडी बघणार आहोत। व्ही.डी. सतीशन केरळमचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेसकडनं सतीशन यांच्या नावाची घोषणा, पराऊर विधानसभा मतदारसंघातनं ते 6व्यांदा आमदार। पश्चिम बंगालच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम अनिवार्य, बंगालच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत राज्यगीतासोबतच आता वंदे मातरमही गायलं जाणार, प्रार्थना वाढवल्यामुळे मुलांचे वर्ग उशिरा सुरू होण्याचा दावा। नीट परीक्षा कायमची रद्द करा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची केंद्राकडे मागणी, 12वीच्या गुणांच्या आधारे एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय जागा भरण्याची मागितली परवानगी। टीव्हीके पक्षाचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सेतुपतींना तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार। शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला, 16 दिवस घटनापीठापुढे सुनावणी, मूलभूत अधिकारांच्या मुद्द्यावरती न्यायालय धर्माच्या प्रकरणामध्ये कितपत हस्तक्षेप करू शकते याविषयी 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी।
उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार, 100 जणांचा मृत्यू तर घरासोबतच पिकांचं मोठं नुकसान. वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल.